आज पूर्वजाच रेसिपीज तुमच्यासाठी एकदम झटपट बनणारी रेसिपी घेऊन आली आहे। गॅसचा वापर न करता 5 मिनिटाच्या आत हे आंब्याचं सासम कसं बनवायचं ते बघूया आजच्या रेसिपीमध्ये। साहित्यामध्ये घेतले आहेत 2 पिकलेले आंबे, अर्धा कप ओलं खोबरं, अर्धा टीस्पून मिरची पावडर, 1 टीस्पून चिंचकोळ, 1 टीस्पून गूळ, अर्धा टीस्पून मीठ आणि अर्धा टीस्पून मोहरी। सगळ्यात आधी खोबऱ्याचं वाटण करून घेऊ। त्यासाठी घेतलं आहे अर्धा कप ओलं खोबरं। आपण बघतोय ते साहित्य 2 पिकलेल्या आंब्याच्या हिशोबाने आहे। आता घेऊया अर्धा टीस्पून कच्ची मोहरी। त्यानंतर ॲड करूया 1 टीस्पून चिंचकोळ। आता ह्या सर्व गोष्टी 2 टेबलस्पून पाणी घालून वाटून घेऊया। इथे आपण 2 पिकलेले केशर आंबे घेतले आहेत। हे आंबे मऊ करून घेऊन त्याचा रस काढून घेऊया। जनरली छोटे चोखण्याचे आंबे असतात त्याचे हे सासम बनवलं जातं, पण ते जर अवेलेबल नसतील तर अशा प्रकारे केशर आंब्याचेही तुम्ही सासम बनवू शकता। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन्ही आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने या दोन्ही आंब्याचा रस काढून घेतला आहे। मग अशा आपण जे खोबरं, चिंच आणि मोहरीचं वाटण केलं होतं ते आता यामध्ये घालूया। त्याचबरोबर यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर। ही मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। आता यामध्ये 1 टीस्पून गूळ ॲड करू। तुम्ही सासमसाठी घेतलेले आंबे कितपत गोड आहेत त्यानुसार इथे गूळ कमी जास्त ॲड करायचा आहे। आम्ही घेतलेले आंबे गोड आहेत त्यामुळे 1 टीस्पून गूळ सफिशियंट आहे। आता ह्या सर्व गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करून झाल्यानंतर आपलं सासम खाण्यासाठी रेडी आहे। खरं तर ही गोव्याची पद्धत आहे। याला आंब्याचं सासव किंवा सासम असं म्हटलं जातं। एकदम झटपट बनणारं आणि तोंडाला छान चव आणणारं असं हे आंब्याचं सासम तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। आणि बघितलंत ना, हे सासम इतकं सोपं आहे की गॅस पेटवण्याचीही गरज नाही। नुसते पिकलेले आंबे तर खाऊन बघितलेच असतील, आता ही आंब्याच्या सासमची रेसिपी खाऊन बघा आणि कशी झाली होती ते कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। तसंच तुमच्या प्रियजनांबरोबर ही रेसिपी शेअर करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।